हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. भगवान शिव आलेले त्या ठिकाणी म्हशीचं रूप धारण करून. आता तिथे भीमानी ओळखलं आणि भीम पळाला. ते भगवान शंकर समजलेले सगळं आणि याच कारणाने पृथ्वीत सामावू लागले. आणि मग केवळ पृष्ठभागच किंवा मागचा भाग शिल्लक राहिलेला पृथ्वीत जायचा. महाबली भीमानी पकडून जोरात खेचला. तो असा. मग तो एवढा बाहेर राहिला आणि तो दगडाचा झालाय. आणि म्हणतात की भगवान शिव तिथे प्रकट झाले. हा काळाचा छळ आहे सगळा. हा शिवरूपात प्रकटता झाला आणि त्यांनाच म्हणतोय की तुम्ही फक्त ह्याचीच पूजा करा, म्हशीच्या मागच्या भागाची. मलमूत्राच्या ठिकाणाची पूजा भीम करायला लागला आणि ते बनलंय तीर्थस्थान. त्या मलमूत्राच्या भागाची तर हा म्हणे की त्याची पूजा करा आणि ते तीर्थ बनलंय आपलं. काय हे बघा आणि पुढे वाचूया. हे तर समजलं असेल. भगवान वेद व्यासांच्या आज्ञेने पांडव केदार क्षेत्री आले. भगवान महिष म्हणजे म्हशीचे रूप धारण करून केदार क्षेत्रामध्ये विचरण करू लागले. भीमाने भगवान शिवांना मायावी म्हशीच्या रूपात ओळखलं. शिवाला म्हशीच्या रूपात ओळखलं होतं आणि हे जाणल्यावर भगवान शिव महिष रूपात पृथ्वीत जातच होते. तोच महाबली भीमाने धावतच त्यांचा मागचा भाग घट्ट पकडला. पांडवांची भक्ती आणि दृढ श्रद्धा बघूनच भगवान शिवांनी त्यांना साक्षात दर्शन दिलं आणि मग गोत्रहत्या आणि गुरुहत्या यांच्या फलस्वरूप प्रायश्चित्ताच्या रूपात भीमाद्वारे पकडलेला पृष्ठभाग तथा मागच्या भागाला पृष्ठभागाच्या पूजा अर्चनेचा आदेश देऊन तिथे अंतर्धान पावले. पृष्ठभागाने शिळेचं रूप धारण केलं. दगड बनलाय तो मागचा भाग. तो पांडवांद्वारे पूजित झाला. हे पांडवांकडून करवलं या मलमूत्राच्या ठिकाणाचं पूजन. हे भगवान, हे होतं आमच्या शंकराचार्यजींचं ज्ञान. हे बघा, हा काळाचा खेळ असतो. पुढे मग जे म्हशीच्या रूपात भगवान शिव होते, म्हणतात की ते पृथ्वीत सामावले जाऊ लागले, तर मागचा भाग हा भीमाने पकडल्याने तिथेच अडकून राहिला. आता पुढे कोणते पाय कुठे गेले, तोंड कुठं जात बाहेर आलं त्याचं. हे बघा, हे 19वं पान वाचतोय हिमालय तीर्थाचं. इथं आलं हे अंतर्जा तो मग मागचा भाग, पृष्ठभाग म्हणजे मागचा भाग. हा मागचा भाग आहे. भीमाद्वारे जो पृष्ठभाग तो आहे ने शिळेचं रूप धारण केलं. तो पांडवाद्वारे पूजित झाला. पांडव त्याची पूजा करू लागले आणि मग ते शेपूट सरले. मग तेव्हापासून आजवर पूजित आहे. आजवर त्याचीच पूजा करत आहेत भक्त. महिषचा अग्रभाग नेपाळात जाऊन प्रकट झाला. जो पशुपतीनाथच्या नावाने विख्यात झाला. अरे वा देवतांनो. म्हणतात की त्याच म्हशीचं पुढचं शरीर निघालं जाऊन कुठे, नेपाळात. महिषचा अग्रभाग तथा पुढचा भाग तोंड शरीर नेपाळात जाऊन प्रकट झाला. जो पशुपतीनाथ नावाने विख्यात झाला. आता तिथे पशुपतीनाथाच्या नावाने मंदिर बांधलंय. लोक तिथे पूजा करतात. हे अशा आमच्या शंकराचार्यांद्वारे दिल्या गेलेल्या ज्ञानावर आधारित ते पुण्यात्मा ही साधना करतायत. महिषचे अन्य 4 भाग क्रमशः तुंगनाथला बाहू, रुद्रनाथला मुख, मदमहेश्वरला नाभी
आणि कपेश्वरला जटा. अशा प्रकारे केदारनाथच्या व्यतिरिक्त महिषरूपी भगवान शंकरांचे अन्य 4 भाग केदार क्षेत्रात प्रतिष्ठित झाले. केदारनाथ सहित ही स्थानं पंचकेदार नावाने विख्यात आहे. आता बघा, नेपाळात पोहोचला तो अग्रभाग, महिषचा अग्रभाग नेपाळात, पुढचा भाग आणि बाकी सारे हे भारतात राहिलेत. आणि नेपाळात जी पशुपतीनाथांची पूजा होतीये ती आशा यांनी बनवलेली ही आपली विधानं आहेत. बघा पुण्यात्म्यांनो, आपण तशी साधना करायची जी आपल्या पवित्र वेद आणि पवित्र गीतेत लिहिली आहेत. आम्ही असं नाही म्हणत की असं नसेल झालं की भक्तिमार्गात काहीही गोष्ट असंभव नसतेच. का की हे काल भगवान 1000 कलांचे देव आहेत, सहस्त्र कलांचे आणि सहस्त्र भुजांचे. तर हाही पुष्कळ प्रबळ आहे, पुष्कळ शक्तियुक्त आहे, सिद्धी आहे त्याच्याकडे. हा काहीही करू शकतो अशा प्रकारच्या भ्रमित करण्याकरता. तर आम्ही असं नाही म्हणत की हे असं झालंच नसेल, मग ही आठवण तर मात्र राहिलीच. आपण पूजा तीच करायची जी आपले सद्ग्रंथ सांगतात. आता पुढे दाखवतो अशा महापुरुषांचे अजून काय विचार आहेत. आता बघून घ्या, एक ग्रंथ आहे धर्मरथ. आणि हे स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी शंकराचार्यजी बसलेत. 2 अनंत श्री विभूषित ज्योतिष पीठाधीश्वर एवं द्वारका पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज. आणि हे धर्मरथचे लेखक आहेत. हा धर्मरथ ग्रंथ स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज गोस्वामी तुलसीदास कृत रामचरितमानस मध्ये वर्णित धर्मरथ सारगर्भित प्रवचन. प्रकाशक आहेत याचे स्वामी सारानंद सरस्वती, शारदापीठ प्रकाशनम, द्वारका इतके, जामनगर गुजरात. दुर्भाष इतके. धर्मरथ हे मुद्रक आहेत अंबिका ऑफसेट, मिठापूर, 361345. हा काही नवा नंबर आहे, हे प्राप्तिस्थान आहे इकडचं. तर इथल्या प्रस्तावनेत लिहिलं आहे की धर्मरथ नामक प्रकृत ग्रंथ पीठाधीश्वर अनंत श्री विभूषित श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी महाराजांच्या मुखारविंदेतील निःसृत वाक सुदेचा सारसंग्रह आहे. अर्थी स्वरूपानंदजी स्वामी महाराजांद्वारे उपदेशित वचनं आहेत. तीच तुम्हाला दास आता ऐकवणार आहे. आता बघा बरं, इथं याच्या पान क्रमांक 51 वर धर्मरथ. आता इथून वाचूया. जडबुद्धीत ती शक्ती नाही जी आत्म्याला जाणू शकेल, आणि जर आत्मा बुद्धीच्या द्वारे ओळखता येतो तर आत्मा झाला हा ज्ञेय. ब्रह्म कोणाचं दृश्य नाही होऊ शकत. दृश्य नाही होऊ शकत. तर मग बुद्धी ब्रह्माला कशी जाणू शकेल, हा एक प्रश्न उभा राहतो. ज्याचं समाधान आपण संक्षेपाच्या सूत्रात काल ऐकलं होतं. पूर्वी सांगितलं की सामान्य बुद्धी त्या परमात्म्याला जाणण्यात निश्चितपणाने असमर्थ आहे, परंतु वेदांत शास्त्राभ्यास संस्कार जन्य जी बुद्धी आहे संस्कृत, त्या बुद्धीने ब्रह्माला साक्षात्कार होतो. बुद्धीच विवेक घडवते. विवेक करत करत आम्हा त्या स्थितीत पोहोचवते जिथे जाऊन ब्रह्मचा साक्षात्कार आपोआप होत जातो. ब्रह्मचा साक्षात्कार काय आहे? जसं आम्ही कोणी मनुष्य बघू शकतो आणि म्हणतो की आम्ही तुमचा साक्षात्कार केला, तुम्हाला आम्ही भेटलो,
तशा प्रकाराने ब्रह्मचा साक्षात्कार नाही होत. मग कसा? अशा प्रकारे ब्रह्म कोणाला गोचर असत नाही, तो दिसत नाही. इंद्रिय आणि मनाच्या द्वारे तो नाही जाणता येणार. मग ब्रह्माचा साक्षात्कार काय? वस्तुतः स्थिती ही आहे की ब्रह्मला सर्व जाणतात. कोणत्या स्वरूपात जाणतात? ज्या तत्वाच्या रूपात श्रुतींना आत्माचं वर्णन केलं आणि आत्मा सर्वांना विदित आहे. मी आहे हे कोण नाही जाणत? सर्व म्हणतात की मी आहे भगवंताच्या संदर्भात. तर लोक प्रश्न विचारतात बरेचदा की महाराज भगवान आहे की नाही? तर आम्ही त्यांना हेच विचारतो की तू आहेस की नाही? जर तू असशील तर भगवान ही आहे. कारण आधी स्वतःला बघ, मी कोण आहे? तर अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. ही गोष्ट सर्वांना माहिती आहे की मी आहे. आता इथे बघा, आता इथे जरा बघू. आम्ही शरीर जाणतो आहोत. तर ह्याचा अर्थ हा झाला की शरीर आम्हाहून पृथक आहे. हे ज्ञान देत आहेत स्वरूपानंदजी. ह्या प्रकारे प्राणाला आम्ही जाणतो. शरीराला संचालित करणारी शक्ती जी आहे ती प्राण आहे. प्राणही आम्हाहून पृथक आहे. मन माहीत आहे. मनही आम्हाहून पृथक आहे. महात्मा लोक सांगतात समाधीचा विधी, कसे समाधीवस्थेत जावे, कसे आत्मदर्शन करावे. तर हे सांगतात की प्रथम स्थिर आसनात बसावं. शांतीपूर्वक थोडा वेळ स्थिर बसल्यानंतर आपोआप तुम्हाला तुमचं शरीर माहीत होऊ लागतं. मनानी हे शरीर आहे. तर शरीर ज्या समयी आपलं ध्येय बनवेल, समजून घ्यावं आता की आपण शरीराहून वेगळे झालो. मग मनात हे येईल की अशा शरीराला चालवणारा, हातपाय हलवणारा राखणदार मी आहे. तर आम्ही प्राणावस्थेत गेलो. प्राणाच्या सह आम्ही एकरूप झालो. त्या प्राणावर दृष्टी केंद्रित केली आणि त्या थोड्या वेळासाठी प्राणामध्ये दृष्टी केंद्रित केल्यानंतर प्राणही आत्म्याहून पृथक प्रतीत वाटू लागला. मग आम्हाला वाटेल की अशा प्राणालाही आम्हा प्रेरित करणारा, संकल्प करणारा मी आहे. तर या प्रकारे अर्थ हा आहे की आम्ही मनासह जोडले गेलो. त्या मनालाही बघायला लागलो. मनामध्ये आपली दृष्टी केंद्रित केली असता ते मनही आपल्या आत्म्याहून पृथक होऊ लागेल. मग या मनात विचार येईल की हा संकलात्मक, विकलात्मक, प्रेरित करणारा, निश्चय करता मी आहे. तर याचा अर्थ हा आहे की आम्ही बुद्धीसह एकच स्वरूप झालो, म्हणजे त्याच्यासारखे झालो. तेव्हा आम्ही बुद्धीमध्ये दृष्टीला केंद्रित केली तर बुद्धीही आपोआप हळूहळू प्रतीत होऊ लागली. जिथे शरीर, प्राण म्हणजे श्वास, मन, बुद्धी या सर्वांना आपल्या आत्म्याहून वेगळं केलं, तर हा जो खोटा मी, ज्याला अहंकार म्हणतात, जडचेतनेची ग्रंथी म्हणतात, हा मी समाप्त होणारच. हा समाप्त होताच शून्याचा अनुभव होतो. परंतु ह्या शून्याचा अनुभव कोण करत आहे? शून्यही कोणीतरी अनुभवत असतो. ज्याच्याद्वारे शून्याचा अनुभव होत आहे ते शून्य नाहीच, ते पूर्ण आहे. तर त्यामध्ये आपलं चित्त स्थिर करून, मग ते विचलित करू नये. आत्म्यात आपले मन स्थिर करून काहीही चिंता करू नये. या समाधीत जे अनुभव येतील त्या समयी वेदांताच्या संस्कारांनी युक्त अशा अनुभवांना समजून घ्या की हेच ब्रह्म आहेत. आता यांच्या म्हणण्याचं तात्पर्य हे आहे की जसं आपण समाधीस्थ होतोय त्यामध्ये प्रथम आम्ही बघावं की आम्ही शरीर आहोत. शरीरालाही कोणी म्हणत असतं की हे माझं शरीर आहे. मग मनाला बघतोय तो मन माझं असं कोणीतरी म्हणतं. मग श्वासालाही, मग हातापायाला हलवणारा कोण हा, तो कोणी वेगळा. मग म्हणतात की गतिशून्य राहावं. शून्यात तुम्ही दुसरं काहीच चिंतन करू नका. मग तुम्हाला जाणवेल नक्की की आपण कोण. तर आम्ही आत्मा आहोत. तर हा जो आत्मा आहे तो पूर्ण परमात्मा आहे. हा अर्थ आहे त्यांच्या म्हणण्याचा. थोडं अजून हे स्पष्ट करूया.
स्पष्ट करूया इकडे. शेवटी यांनी 56व्या पानावर स्पष्ट केलं याला की आता बघा, ज्यांनी परमब्रह्मला जाणलं आहे त्यांनी जितकीही संसारातली सुख आहेत ती सर्व प्राप्त केली आहेत, शिल्लक काही नाही, अशी स्थिती त्यांची होऊन जाते. सत्यम ज्ञानामतम ब्रह्म. आता इथं येऊया. निवृत्तीत आम्ही अपौरुषेय वेदवाणीने ऐकतो की ब्रह्म सत्य आहे. हे वेदवाणीला अपौरुषेय मानतात, कोणा मनुष्याद्वारे सांगितलं नाही. ठीक आहे, ते ब्रह्म सत्य आहे, ज्ञान आहे, अनंत आहे, तो अंतःकरणातच अवस्थित आहे. तर आपल्याला मनात त्याच्या अस्तित्वासंबंधी जो संदेह आहे त्याची निवृत्ती त्या ज्ञानानेच होऊन जाते. 4 महावाक्य आपल्या वेदात सांगितली आहेत. ही वेदातून नाहीत, ही तर उपनिषदातून घेतली आहेत. 4 महावाक्य आपल्या वेदात सांगितली आहेत, ज्यामध्ये अथर्ववेदाचं महावाक्य आहे अयमात्मा ब्रह्म, यजुर्वेदाचं महावाक्य आहे अहम ब्रह्मास्मी, ऋग्वेदाचं महावाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्म, सामवेदाचं महावाक्य आहे तत्वमसी. तर ही 4 महावाक्य सांगितली आहेत. 4 महावाक्यांचा मिळून अर्थ बनवला तर चौघांचा अर्थ एकच होत जातो, तत्वमसी. तत्वमसी ही 3 पद आहेत. ज्या प्रकारे हे आपलंच यांनी बनवलं की 10 लोकात तुम्ही स्वतःला धरू नये, तर याचा अर्थ सरळच आहे, मीच ब्रह्म आहे. हा अर्थ आहे त्याचा तत्वमसी, तो तूच आहेस. त्यांनी हे खूप छान प्रकारे समजावून सांगितलं आहे. हे बघा, पंचम दिन 5व्या दिवशी जे यांनी प्रवचन केलं श्री स्वरूपानंदजींनी, धर्मरथ 62व्यावर ते प्रकाशित आहे. पंचम दिवस. उपस्थित विद्वान बंधू भगिनी आणि सज्जन हो, काल तुमच्यासमोर 4 महावाक्यांसंबंधी चर्चा झाली होती. 4 वेद आणि त्यांची 4 महावाक्य. ही आम्ही सांगितलं होतं की उत्तर दिशेचा वेद अथर्ववेद हा असून त्याचं महावाक्य अयमात्मा ब्रह्म आहे. इथे बघा, तर या महावाक्यांचं तात्पर्य आहे की जीव व ब्रह्म अभेद्य आहेत. जीव आणि ब्रह्मात काही अंतर नाही. आता जसं तत्वमसी, मी तत्पदार्थ ईश्वर आहे आणि ईश्वराधी, हे इथे स्पष्ट केले त्यांनी. कुठे ईश्वराला आधी घेऊन जीवाबरोबर त्याची एकरूपता सांगितली गेली आहे, महावाक्यांचा अर्थ पहा, आणि कुठे जीवाला घेऊन ईश्वराबरोबर त्याची एकरूपता सांगितली आहे. आता जसं तत्वमसी यात तत्पदार्थ ईश्वर आहे, तत्वमसीमध्ये तत् तर ईश्वर आहे पहिलं आहे आणि त्वम पदार्थ जीव नंतर आहे. परंतु अहम ब्रह्मास्मीमध्ये अहम पदार्थ वाचार्थाने जीव आहे, म्हणजे जीव म्हणतो की मी परम आहे. अहम ब्रह्मास्मी, अहम म्हणजे जीव आहे, म्हणजे जीवाला आधी ठेवलंय आणि ब्रह्माला नंतर ठेवलंय. अयमात्मा मध्ये पण आत्म्याला आधी ठेवलंय आणि ब्रह्माला नंतर ठेवलंय. आणि प्रज्ञानम ब्रह्ममध्येही हेच सांगितलंय. प्रज्ञानमचा अर्थ जीव आहे व तो ब्रह्म आहे. जीव हाच ब्रह्म आहे. ब्रह्म जीव आहे, जीव ब्रह्म आहे, हे याचं तात्पर्य आहे. आता पुढे यांनी सांगितलंय की जी आपली महावाक्य आहेत ना, अहम ब्रह्मास्मी, म्हणजे एका मठाला जोडलेले त्या क्षेत्राचे भक्त आहेत, त्यांनी हा जप करावा. ही वाक्य ईश्वराची भेट घडवणारी आहेत. याचं असं आहे ना, जसं ते साधना सांगतात, याची साधना करा, समाधीस्थ व्हा, असे विचार करा, अयमात्मा ब्रह्म. दुसऱ्या मठाने करा तत्वमसी. तिसऱ्या मठाने अभ्यास करा की प्रज्ञानम ब्रह्म. नंतर चौथ्या मठाचंही त्यांनी सांगून ठेवलं आहे, सर्वांचं वेगवेगळं. अहम ब्रह्मास्मी हे वाक्य करा, कारण हे ईश्वराची भेट घडवतात. हे बघा, पृष्ठ नंबर 63वर, या धर्मरथ पृष्ठ नंबर 63वर लिहिलंय, परमेश्वराची भेट घडवणारी आहेत आपली महावाक्य. ती आपल्याला ईश्वराची साक्ष देतात. हे जाणून घेतलं पाहिजे की परमात्म्याला प्राप्त करणं म्हणजे काही अप्राप्य प्राप्ती नाही. एकतर वस्तू कोणत्या देशात असेल, वेगळ्या काळात आपल्यापासून भिन्न असेल, तर आपण तिला मिळवण्याचे प्रयत्न करतो. जेव्हा ती मिळते तेव्हा आपण म्हणतो की आम्हाला प्राप्त झाली.
आता प्राप्त झाली, परंतु परमात्म्याच्या बाबतीत अशी गोष्ट नसते. ही गोष्ट नाही, परमात्मा तर जीवाला प्राप्त झालेलाच आहे. त्या नित्य प्राप्त परमात्म्यातच अप्राप्तीचा भ्रम झालेला आहे. जसं एखाद्याच्या गळ्यात हार आहे, पण काही कारणवश तो हे विसरून गेला आणि कोणी बघून सांगितलं तर हार बघून तो म्हणेल की मिळाला, पण तो अप्राप्य होता का, हरवला होता का? आधीपासून असलेलाच हार मिळाला होता. तो हरवल्याचा जो भ्रम होता तो दूर झाला आणि मिळाला. अशाच प्रकारे परमात्मा सगळ्यांना प्राप्त झालेला आहे. केवळ आपण त्या परमात्म्याला ओळखू शकत नाही म्हणून आपल्याला त्रास आहे. सर्वांच्या हृदयात परमात्मा आहे. तो परमात्मा सगळ्यांना प्राप्त आहे. पुढे याने अजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता ह्या सगळ्याचा निष्कर्ष हा निघतो की जीव हाच ब्रह्म आहे. आणि हे बघा इथे पुढे, इथे काय निष्कर्ष काय निघतो ते पहा, कमाल होईल. आता 66व्या पानावर काय म्हटलंय की ब्रह्मशिवाय अजून कोणाचीही सत्ता अशी नसते, ब्रह्मपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. नंतर आता 67वर काय म्हटलंय धर्मरथमध्ये, त्या ब्रह्माला ईश्वर म्हणतात. सविशेष ब्रह्म होता, त्याच्यात जी शक्ती होती शुद्ध सात्विक अंशाच्या पदवीमुळे तो आहे, त्या ब्रह्माला ईश्वर म्हणतात. अच्छा, आता बघूया. हे बघा धर्मरथ 56 पानावर, ज्याने परब्रह्माला ओळखलं, परमब्रह्म, त्याने जगात असतील ती सर्व सुख आहेत ती सर्व प्राप्त केली. हे परमब्रह्म हे लक्षात ठेवा, याने सर्व तुम्हाला ज्ञान मिळून जाईल. हे बघा शंकर पंचम एक पुस्तक आहे, शंकर पंचम. हे आदि शंकराचार्य विरचित पंचम ग्रंथ नाम संग्रह आहे. हे आदि शंकराचार्य यांचे हे बोल आहेत. तर आदि शंकराचार्य यांचे हे बोल आहेत म्हणजे ते खोटे ठरणारच नाहीत, ते फायनलच आहेत. आणि हे कोण आहेत खाली, आदि शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज, व्याख्याकार, यांनी व्याख्या केली आहे त्याची. आणि हे पुस्तक कोणी छापलंय, शंकर पंचम, स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज द्वारा. हे शंकर पंचम प्रकाशक आहेत श्री शारदापीठ प्रकाशन, द्वारका, इतके गुजरातमध्ये. आणि मुद्रित आहे श्रीमाता कॉम्प्युसेस प्रायव्हेट लिमिटेड, B7/125 केदारघाट, वाराणसी, दूरभाष, इतकं. हे पूर्ण स्पष्ट केलं आहे. आता ज्ञानाचं स्वरूप, पान क्रमांक 10वर पहा. ज्ञानाचं स्वरूप हे संस्कृतमध्ये आहे, जे शंकराचार्यद्वारा लिखित अनुवाद केलाय स्वरूपानंदजींनी. श्री शंकराचार्यजींनी, मी सम शांत सच्चिदानंद स्वरूप ब्रह्मच आहे. असत स्वरूप, देह मी नाहीये. ब्रह्म अहम, तो ब्रह्म मीच आहे. ब्रह्मो व अहम, तो ब्रह्म मीच आहे, असं यांचं म्हणणं आहे. मी स्वतः निराकार, निर्मळ, अविनाशी, अव्यय आणि निर्विकार आहे. आता निष्कर्ष निघेल यांच्या ज्ञानाचा. काय म्हणतात, प्रश्न नंबर 71वर पहा. 71वर, मी स्वतः ब्रह्मच आहे, तोच खरा मोक्षाला जातो. जीवनमुक्त याप्रमाणे माना. मी स्वतः ब्रह्मच आहे या अपरोक्ष ज्ञानाद्वारा सर्व कर्मबंधातून जो ज्ञानी कायमचा मुक्त होतो. आता कर्म किती प्रकारची हे इथे बघूया, समजूया. प्रश्न बघा, प्रारब्ध कर्म म्हणजे काय? काय याचं उत्तर जे दिलंय की या शरीराची उत्पत्ती करून या जगात अशा प्रकारे सुख दुःख आदी भोगांना देणारी जी कर्म आहेत, सुख आणि दुःख, सुख दुःखादी भोगांना देणारी जी कर्म आहेत त्यांना प्रारब्ध कर्म मानलं जातं. जेव्हा शरीर उत्पन्न होतं तेव्हा ते याबरोबर जोडले जातात आणि जे भोगूनच नष्ट होतात, भोगावेच लागतात, तेव्हाच संपतात. प्रारब्ध कर्माचा नाश भोगूनच होतो असं शास्त्रीय वचन आहे. मग ती कर्म धार्मिक असो व अधार्मिक, त्याची फळं भोगावीही लागतातच. आता याच्याच खाली काय लिहिलंय या पानामध्ये वाचताय? पानामध्ये लिहिलंय, प्रारब्ध कर्माची फळं ही भोगावीच लागतील
मी ब्रह्मच आहे अशा निश्चयात्मक ज्ञानद्वारा संचित कर्म नष्ट होतात. आदी शंकराचार्यांचं जे मत आहे, एका बाजूला हे म्हणतात की जीव म्हणजेच ब्रह्म होय, याची इतर काही सत्ता नाही, अजून कोणी नाही, हा जीवच सृष्टी रचणारा सगळ्यांचा स्वामी स्वतःच परमात्मा आहे. यांनी एका बाजूला हे तर निश्चित सांगितलं. आता हे कथा काय सांगतात आणि हे पुजारी कोणाचे आहेत? श्री विष्णूजींचे. नारायण म्हणतात त्याला वराहाचे, कारण त्याने वराह रूप धारण केलं होतं. आणि श्री शंकर देवतेचं. आता हे देव किती, जर तूच भगवान आहेस, जीवच ब्रह्म आहे, तर यांची पूजा कशाला? याला म्हणतात उवाबाईचे ज्ञान, ज्याला काही बुडना शेंडा. प्रवचन प्रसून एक पुस्तक आहे. हे आदरणीय स्वरूपानंद शंकराचार्यजी. बघा, अनंत श्री विभूषित ज्योतिषपीठाधीश्वर द्वारका शारदा पीठाधीश्वर म्हणजे हे 2 पीठांचे स्वामी आहेत. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती महाराज. हे तेच दंडी स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज दंडी स्वामी. श्री द्वारका शारदा पीठ प्रकाशक आहेत स्वामी सदानंद सरस्वती श्री शारदा पीठ द्वारका, गुजरात. हे इथून मुद्रित आहे. हे इथून मुद्रित आहे. अंबिका ऑफसेट मिठापूर जामनगर गुजरातहून. हे 2 शब्द. या ग्रंथात पूज्यपाद अनंत श्री विभूषित योगीराज स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी महाराजद्वारा 1967 मध्ये नवरात्रीच्या पवित्र मुहूर्तावर चाईबासा झारखंड इथे दिलेल्या प्रवचनाचं हे संकलन आहे. ठीक आहे. आता पुढे यांचं वचन ऐका. हे 7वं वचन यांचं सप्तमप्रसून 7वा सत्संग, सत्संग 7वा संग्रह. ईश्वर अत्यंत सुशीलवंत आहे, त्याच्या हृदयामध्ये करुणा उचंबळून येते. तोच कृपाघन बनून वेळोवेळी भक्त अभक्त आणि सर्वांवर वृष्टी करत राहतो. त्याच्या उदारतेचं सुशीलतेचं अति उत्कृष्ट उदाहरण आहे की तो आपल्या तथाकथित शत्रूंवर, वाईट आणि महादुष्टांवरही दयादृष्टी ठेवतो आणि आपल्या हातांनी त्यांना मारून परमगती देतो. प्रभू खलोद्धारणाचं काम स्वतः करतोच, पण त्याच्या कृपेने अनेक सेवकही ते कार्य करायला समर्थ होतात. रावणाचा वध सगळे, विशेषतः हनुमान व अंगद करू शकत होते, पण त्याची कृपा तर बघा, स्वतःला त्याला स्वतः सद्गती देतात. रावणाला देवाने आपल्या हाताने मारलं कारण त्याला सद्गती मिळेल. ठीक आहे, भक्तांच्या कल्याणासाठी, पण तो स्वतः येतो. द्रौपदीची लाज स्वतः द्वारकेहून धावून वाचवली होती. आता बघा, हत्तीच्या रडण्यावर नग्नपद अनवाणी धावला होता. आता पुढे काय सांगितलंय? आता पुढे त्यांनी काय काय भक्तांच्या कल्याणार्थ ईश्वराने स्वतः येणं अर्थात अवतार घेणं केवळ हिंदूंच्या सनातन धर्मात आहे. ख्रिस्त प्रभूचे पुत्र होते, प्रभू नाही. मोहम्मद साहेब पैगंबर होते, दूतच होते, साक्षात प्रभू नाही. परंतु आपले अवतार ते स्वतःच आहेत, त्याच्यात स्वतःच अवतारित होतात. कृष्ण तर साक्षात पूर्णांश ईश्वरच होता, भगवानच होते. म्हटलं जातं की कृष्णस्तु भगवान स्वयं. हीच गोष्ट प्रभू रामाच्या बाबतीतही आहे. रामस्तु भगवान स्वयं.
मग तो जीव खड्ड्यात गेला. जीव जीव म्हणतात, जीव ब्रह्म आहे. तो जीव कुठे गेला जो भगवान श्रीकृष्ण भगवान आहे, ब्रह्म आहे. मग जीव कुठे राहिला, आत्म्याची काय स्थिती? आता याला म्हणतात, अशी कथा सांगतात श्री शंकराचार्यजी की श्रीकृष्ण भगवान स्वतः श्रीकृष्ण विष्णू आणि विष्णू हा सद्गुणी विष्णू. ही तर अशी कथा आहे की तुम्हाला सकाळी पण सांगितली होती की म्हातारी संध्याकाळी मुलांना झोपवायचा प्रयत्न करत होती. मुलं झोपली नाहीत, दंगा करत होती. ती म्हणाली, मुलांनो झोपा. एका घरात एक चेटकीण बसली होती. मोठे मोठे दात होते, मोठे मोठे डोळे होते, पाय दुमडून उलटी बसली होती, पाय दुमडलेले होते. आणि जी मुलं रात्री उशिरापर्यंत जागतात त्यांना धावत उचलून पळून जाते, धावत जाते. आता त्या मुलांनी विचारलं, आजी, जिला पाय नाहीत ती पळेल कशी? म्हणू लागली, झोप झोप, भूत येईल बरं. मग मुलांनी विचारलं, आजी भूत कसं असतं? म्हणू लागली, तुमच्यासारखाच, फक्त कुठे दिसत नाही. याचं ते ज्ञान आहे या शंकराचार्यांचं. म्हणतात आत्मा काय आहे? आत्मा स्वतःच परमात्मा आहे. अजून दाखवतो तुम्हाला. बघा एक उदाहरण. हे बघा, एक पुस्तक आहे धर्मरथ. हे तुम्हाला आधी दाखवलं होतं. आणि हे या शंकराचार्यांचे विचार आहेत. यामध्ये प्रकाशक आहेत स्वामी सदानंद सरस्वती, शारदा पीठ प्रकाशन, द्वारका, जामनगर, गुजरात. यांच्या प्रस्तावनेतून हे स्पष्ट आहे. हे मुद्रित आहे अंबिका ऑफसेट, मिठापूर, शारदापीठ प्रकाशनम. यात स्पष्ट लिहिलंय प्रस्तावनेत, धर्मरथ नामक प्राकृत ग्रंथ द्विपीठाधीश्वर अनंत श्री विभूषित श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज यांच्या मुखारविंदातून निःसृत वाक्सुधेचा हा सार संग्रह आहे. आता बघा याच्या पान नंबर 58 यांचं उदाहरण बघून हसू येतंय. हे बघा, पान नंबर 59 हे काय उदाहरण देत आहेत? श्री स्वरूपानंद शंकराचार्य, 2 पीठांचे अधिपती. एक शिष्य गुरुकडे गेला व जाऊन गुरुला विचारलं, महाराज हे सांगा की असा देव कोण आहे ज्याच्या ज्ञानाने समस्त पाशापासून मोक्ष मिळू शकतो? देवतेला ओळखल्यावर समस्त पाशांपासून जीवांची सुटका होऊन जाते. पाश म्हणजे बंधनापासून. तेव्हा गुरु म्हणाले, साक्षी देवता कोण आहे? जो मनातलं जाणून घेतो. मग त्यांनी विचार करून सांगितलं की मनाचा साक्षी तर मीच आहे. शिष्य म्हणाला, कारण माझ्याच द्वारा मन जाणलं जातं. मग गुरु म्हणाले, तूच देव आहेस, कारण देव अनेक तर नाहीतच. श्रुतीत सांगितलंय की देव एकच आहे, म्हणून तूच देव आहेस. आता ठीक झाला. आता दासाने तुम्हाला कथा सांगितली की आजी म्हणाली की भूत तुम्हीच आहात. वैतागून म्हणाले की तो देवता तूच आहेस. तर भक्तीची काय आवश्यकता राहिली? आता बघा, एका बाजूला ते काय ज्ञान ऐकवतात आणि मग देवाचा महिमा गातात की एक, जेव्हा आता हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे. पुण्यात्म्यांनो, दासाने आजच्या सत्संगाच्या प्रारंभाला एक शब्द बोलला होता की 21 ब्रह्मांडात ह्या दासाच्या व्यतिरिक्त वर्तमानात कोणाहीकडे सत्संग नाहीये, यथार्थ ज्ञान नाहीये. आता ज्याचे परिणाम पूर्ण मानवजात भोगत आहे, शास्त्रविधीला त्यागून मनमानी पूजा करून यांची काय वाईट अवस्था होत आहे. पितर होतात, प्रेत होतात. मग हेच धर्मगुरू त्याचे श्राद्ध घालतात. पण वेदात आणि गीतेत कर्मकांडाला मनाई केलेली आहे. आता हे कोणाची पूजा करतात आधी तुम्हाला दाखवूया.
ह्या वर्तमानातल्या शंकराचार्यांना ज्ञान कुठून असणार? यांच्या देवांनाच ज्ञान नाही. श्री विष्णू, श्री ब्रह्मा, श्री व्यास यांचे धर्मगुरू मानले जातात. त्यांना ज्ञान नाही तर यांना कुठून असणार? यांच्याकडे सत्संग कुठून असणार? थोडं अज्ञान, शास्त्रविरुद्ध ज्ञान सांगतायत बघा. श्रीमद देवी भागवत, सचित्र मोठा टाईप, गीता प्रेस, गोरखपूरहून प्रकाशित. संपादक हनुमान प्रसाद पोद्दार, चिमनलाल गोस्वामी. प्रकाशक व मुद्रांक आहेत गीता प्रेस, गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कलकत्ता संस्थान. याच्या बघा 28 पानावर. आता व्यास जे यांचे धर्मगुरू, शंकराचार्य परंपरेचे गुरु आहेत, ते काय विचारतात? नारदांनी म्हटलं, महाभाग व्यासजी, तू ह्या विषयात मला जे विचारतो आहेस, ठीक हाच प्रश्न माझ्या वडिलांनी भगवान श्रीहरी म्हणजे विष्णूला विचारला होता. देवादिदेव भगवान जगताचे स्वामी आहेत. लक्ष्मी त्यांच्या सेवेत उपस्थित असते. म्हणण्याचा अर्थ हा की हे विष्णूजी आहेत. पुढे बघा, 4 हात आहेत. पितांबर धारण करतात. ते शंखचक्र गदा घेऊन असतात. वक्षस्थळावर श्री वत्सचिन्ह चमकत असतं. ते चराचर जगताचे आश्रयदाता आहेत. जगद्गुरू व देवांचेही देव आहेत. असे जगतप्रभू भगवान श्रीहरी मोठं तप करत होते. विष्णूजी तपस्या करत होते. त्यांची समाधी लागली होती. हे बघून माझे वडील ब्रह्माला मोठं आश्चर्य वाटलं. म्हणून त्यांनी त्यांच्याकडे जाणून घ्यायची इच्छा प्रकट केली. ब्रह्माने विचारलं, हे प्रभो, तुम्ही देवतांचे अध्यक्ष, जगताचे स्वामी, भूत भविष्य आणि वर्तमान सर्व जीवांचे एकमेव शासक आहात. भगवन, मग तुम्ही का तपस्या करत आहात? ब्रह्मा म्हणतायत, तुम्ही तर सर्वव्यापी आहात आणि कोणत्या देवतेच्या आराधनेत ध्यानमग्न आहात? तुम्ही का तपस्या करत आहात? कोणत्या देवतेची पूजा करता? मला खूप आश्चर्य तर याचं वाटतं की तुम्ही देवेश्वर व सर्व जगाचे शासक असूनही समाधी लावून बसला आहात. पुण्यात्म्यांनो, आता ब्रह्माचे हे विनीत बोल ऐकून भगवान श्रीहरी, श्री विष्णू त्याला म्हणाले. काय म्हणाले? श्रीहरी त्यांना म्हणू लागले, ब्रह्मन, सावध होऊन ऐक. मी आपल्या मनातला विचार व्यक्त करत आहे. देवता, दानव व मानव सगळ्यांना हे माहिती आहे की तुम्ही सृष्टी निर्माण करता, मी पालन करतो आणि शंकर संहार करत असतात. पण तरीही वेदाचे पारगामी पुरुष आपल्या युक्तिवादाने हे सिद्ध करतात की रचना, पालन आणि संहार करायची ही योग्यता जी आपल्याला मिळालेली आहे, याची अधिष्ठात्री शक्ती देवी आहे. ते म्हणतात की जगाची रचना करण्यासाठी तुझ्यात राजसी शक्तीचा संचार झाला आहे आणि मला सात्विक शक्ती मिळाली आहे आणि रुद्रात तामसी शक्तीचा आविर्भाव झाला आहे. या शक्तीच्या अभावी तू या सृष्टीची रचना नाही करू शकत आणि मी पालन करायला समर्थ नाही होऊ शकत आणि रुद्राकडून संहार कार्य होणेही संभव नाही. ब्रह्मा, आपण सर्व त्या शक्तीच्या आधारेच आपल्या कामात सदा सफल होत आलो आहोत. सुव्रत, प्रत्यक्ष आणि परोक्ष दोन्ही उदाहरणं तुझ्यासमोर ठेवतो. ऐक. ही निश्चित गोष्ट आहे की त्या शक्तीच्या अधीन होऊनच मी या शेषनागाच्या शय्येवर झोपतो आणि सृष्टी निर्माण करायची वेळ येताच उठून बसतो. मी नेहमी तप करण्यात मग्न असतो, नेहमी तप करण्यात मग्न असतो. त्या शक्तीच्या नियंत्रणात मुक्त नाही राहू शकत. कधी संधी मिळाली तर लक्ष्मीबरोबर सुखपूर्वक वेळ घालवायचं सौभाग्य मिळतं. मी कधी तर दानवांची युद्ध करत असतो. अखिल जगताला घाबरवणाऱ्या दैत्यांच्या विकराल शरीरांना शांत करणं माझं परमकर्तव्य होऊन जातं. आता इथं कमाल करून दिली. मला सर्व प्रकारे शक्तीच्या अधीन होऊन राहावं लागतं. त्याच भगवती शक्तीचं मी निरंतर ध्यान करत असतो, म्हणजे दुर्गेचं ध्यान, तिची पूजा करत असतो. ब्रह्मा, माझ्या माहितीत या भगवती शक्तीपेक्षा वरचढ दुसरी कोणी देवता नाहीये. आहा,
आता हा आहे सत्संग श्री विष्णूचा सुप्रीम नॉलेज, की मी दुर्गेपेक्षा श्रेष्ठ कोणतीही देवता ओळखत नाही. तीच माझी अंतिम देवता आहे. यापेक्षा कोणी मोठा देव नाही. या शंकराचार्यांना ज्ञान कुठून असणार? या देवांनाच ज्ञान नाही. हे काय तर दुर्गेपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. आता दुर्गा काय म्हणते, श्री शक्तीदेवी काय म्हणते आहे, हे बघा. याच्याच 562 पानावर तुम्हाला घेऊन जाऊया. तो आपण पहिला स्कंद वाचला होता. आता हा 7वा स्कंद आहे. संक्षिप्त श्री देवी भागवत 562 पानावर हे बघा. आता देवीद्वारा हिमालयाला ज्ञानोपदेश, ब्रह्मस्वरूपाचे वर्णन. देवी म्हणू लागली, पर्वतराज, आता देवी तर आधी आपल्याविषयी सांगते की तुला त्रास आहे तर माझी पूजा कर. पण त्या ब्रह्माचं काय स्वरूप आहे हे सांगितलं जातं. जो प्रकाश स्वरूप आहे, सर्वांच्या अत्यंत समीप स्थित आहे, हृदयरूप गुहेत स्थित असल्याकारणाने गुहाचर नावाने प्रसिद्ध व महान पद म्हणजेच परमप्राप्य आहे. तो सर्व लोकांच्या ज्ञानाच्या पलीकडे आहे, अर्थात कोणाच्या बुद्धीत येणार नाही आहे, हे तुम्ही ओळखा. जो परमप्रकाश रूप आहे, जो सूक्ष्मापेक्षाही अत्यंत सूक्ष्म आहे, ज्याच्यात तिन्ही लोक आणि त्या लोकात निवास करणारे प्राणी स्थित आहेत, तोच हा अक्षर ब्रह्म आहे. तोच सर्वांचा प्राण आहे, तोच सर्वांची वाणी आहे आणि तोच सर्वांचं मन आहे. तो हे परमसत्य आणि अमृत अविनाशी तत्व आहे. सौम्य त्या वेधण्यायोग्य लक्षाचा तू वेध घे. मन लावून त्याच्यात तन्मय होऊन जा. सौम्य उपनिषद सांगितलेलं महान अस्त्ररूप धनुष्य घेऊन त्याच्यावर उपासनेद्वारा तीक्ष्ण केलेला गेलेला बाण जोडून घ्या. भावानुगत चित्ताच्या द्वारे त्या बाणाला खेचून त्या अक्षररूप ब्रह्मालाच लक्ष करून वेध घ्या. आता काय सांगितलंय? प्रणव म्हणजे ओम तर धनुष्य आहे, जीवात्मा बाण आहे आणि ब्रह्माला त्याचं लक्ष म्हटलं जातं. आता काय म्हणते दुर्गा? देवी काय म्हणते की एकमात्र परमात्म्यालाच ओळखा, बाकी सर्व गोष्टींना सोडून द्या. आणि विष्णूजी असं म्हणतात, विष्णूजी म्हणतात मी दुर्गेपेक्षा श्रेष्ठ कोणालाही नाही ओळखत. आता इथे देवी म्हणते, श्री दुर्गाजी म्हणते की एकमात्र परमात्म्यालाच ओळखा, बाकी सर्व गोष्टींना सोडून द्या. आपल्या पूजेलाही म्हणते की नाही, ती पण करू नका, केवळ एक त्या ब्रह्माची पूजा करा. बघा, त्या एकमात्र परमात्म्यालाच ओळखा, दुसऱ्या सर्व गोष्टी सोडून द्या. हाच अमृतरूप परमात्म्याकडे नेणारा पूल आहे. भवसागर पार करून अमृत स्वरूप परमात्म्याला प्राप्त करण्याचा हा सुलभ मार्ग आहे. बघा, ह्या आत्म्याचा ओमच्या जपाबरोबर ध्यान करा. हे कुठे गेले? अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी. आता काय सांगतायत आपले 7 सद्ग्रंथ आणि देवी काय सांगतेय? या आत्म्याचा ओमच्या जपाबरोबर ध्यान करा. म्हणजे कोणी अन्य आहे आत्मा, परमात्मा अन्य सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. ध्यान करा. यामुळे अज्ञानमय अंधकाराच्या संपूर्ण पलीकडे आणि भवसागराच्या त्या पल्याड जो ब्रह्म आहे त्याला मिळवू शकाल. तुमचं कल्याण होवो. आणि तो कुठे राहतो? तो या सगळ्यांचा आत्मा म्हणजे सगळ्यांचा स्वामी ब्रह्मलोक रूप दिव्य आकाशात स्थित आहे. पुण्यात्म्यांनो, या शंकराचार्यांचं ज्ञान कुठं गेलं? ते म्हणतात हा जीवच ब्रह्म आहे आणि देवी म्हणते सर्व पूजा सोडून द्या. विष्णूला समजावतीये आणि आचार्य शंकराचार्य पुजताहेत विष्णू नारायणाला. विष्णू म्हणतो मी दुर्गेपेक्षा श्रेष्ठ ओळखत नाही, हिमालयाला ज्ञान देते आहे. श्री दुर्गा म्हणतीये की केवळ एकमात्र त्या ब्रह्मला पूजा, त्याचं ओम नाव आहे, नथिंग एल्स. आणि तो कुठे राहतो? ब्रह्मलोकात. मग तुम्ही तिकडे पोचाल
त्याच्याकडे पोचलात तर तुमचं कल्याण होईल. ती म्हणते ब्रह्मची पूजा करा. आता ब्रह्म स्वतः काय सांगतो श्रीमद भगवद्गीतेत? श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8 हे बघा. श्रीमद भगवद्गीता जयदयाल गोयंका याचे अनुवादक आहेत. अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 13 मध्ये तुम्हाला दाखवतो. हे काय सांगितलंय 13व्या श्लोकात? ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरन मामनुस्मरन यः प्रयाती त्यजन्देहम स याती परमाम गतिम. माझं ब्रह्मचं केवळ ओम हे एक अक्षर आहे, जे उच्चारण करून स्मरण करताना या प्रयाती त्यजन्देहम, जो शरीर सोडून जातो, हे स्मरण करत करत स याती परमाम गती, जो ओम पासून मिळत असलेली ही ओम ओम हा त्यांचा अनुवाद आहे. हा एक अक्षररूप ब्रह्मचे उच्चारण करत करत अक्षररूप ब्रह्मचं नाही, हे ते म्हणतात माम ब्रह्म, माझं ब्रह्म केवळ एक ओम अक्षर आहे, नथिंग एल्स. हे चिंतन करत शरीर त्याग करतो तो पुरुष परमगतीला प्राप्त होतो, म्हणजे ओम पासून मिळणारी जी परमगती आहे. हे ओम आणि यांनी ज्या ओमला असं लिहिलंय अनुवादात ओम ओम, हे समजा नाही तर ते समजा. आता तर तो हे म्हणतो की साधना करायची स्वब्रह्मची, तर माझा एक ओम मंत्र आहे. मग यांनी 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात सांगितले की सच्चिदानंद घनब्रह्म, त्या सच्चिदानंद घनब्रह्मची साधना करण्याने तुला पूर्ण मोक्ष मिळेल आणि मग तिथे पोचून जाशील जिथे गेल्यावर साधक परतून कधी जगात येत नाही. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? वेदांत राजेश भावसार. आपण कुठून आलात? मी धुळे महाराष्ट्रावरून आलेलो आहे. आपण कुठल्याही इयत्तेत शिकत आहात? मी 9वीत आता शिकत आहे. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा 2013 मध्ये घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? जसे की घरामध्ये परंपरागत साधना होत असतात, जसे गणपती बसणं, देवी वगैरे बसणं, ते आम्ही साधना करत होतो. कारण मी जसे संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, मी तेव्हा 5.5 वर्षाचाच होतो. म्हणजे त्याच्या आधीच्या कालावधीत मी जे पण साधना केली ती देवी बसणं वगैरे गणपती बसणं हीच होती. शिवजींची पूजा करणं. माझे वडील पाऱ्याचे शिवलिंग बनवत असत, तर त्यावेळेस आम्ही ते बनवणं, त्याचे पॉलिश करणं वगैरे हे करत असत. जसं तुम्ही सांगत आहात की आपण जेव्हा वयाच्या 5व्या वर्षापासूनच संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि त्यांची सद्भक्ती आपण स्वीकारली आणि त्यांनी सांगितलेले गुरुमंत्र आपण जप केलेत, तर त्या गुरुमंत्रामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? पहिला लाभ माझा असा आहे की मला मूळव्याधाचा त्रास होता, की मूळव्याधाचा त्रास खूप मोठ्या मोठ्या लोकांना पण असतो आणि मोठे मोठे लोकही त्याला सहन करू शकत नाही, असा तो त्रास असतो. तो भयंकर रोगसारखा आहे. तर तो मला होता. तर जसे की मी 5.5 वर्षाचाच होतो, एवढ्या लहान वयात मला तो त्रास होता. तेव्हा मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली होती. तर मी आश्रमात गेलो होतो आणि मी टॉयलेटला गेल्यानंतर मला भयंकर त्रास व्हायला लागला होता. तर त्याच्यानंतर मग मी संत रामपालजी महाराजांशी मनोमन संवाद केला की म्हणजे मी लहानच होतो म्हणून मी फक्त त्यांच्याशी बोललो होतो की जर हा माझा त्रास बरा केला नाही तर मी तुमच्याशी बोलणार नाही किंवा कट्टी घेऊन घेईल. तर मी तसं त्यांच्याशी बोललो होतो. मी दुसऱ्या दिवशी जेव्हा टॉयलेटला गेलो तेव्हा मला तो त्रास बरा झालेला मला कळाला. मला ब्लड म्हणजे मी गेलो तेव्हा माझं ब्लड पडणं हे निश्चितच होतं. तर ब्लड माझं त्यावेळेस नाही पडलं नाही आणि नाही मला त्रास झाला. तर मी वडिलांना पण सांगितलं आणि वडिलांचा दृढ विश्वासच होता संत रामपालजी महाराजांवर. तर त्यांना पण खूप आश्चर्य वाटलं आणि खूप चांगलंही वाटलं. आणि माझा दुसरा लाभ असा झाला की हे जे माझे दातं आहेत, लहानपणी जे 5.5 वर्षाच्या मुलाचे जसे दातं हवेत
तसे माझे बिलकुलही नव्हते. माझे एका रबराच्या खिळ्यासारखे माझे दात होते. जर मी काही कडक खाल्लं तर माझे दात असे खाली पडून यायचे आणि मी तिखटही खाऊ शकत नव्हतो आणि मला त्याच्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या पण घ्याव्या लागायच्या आणि मी गोडही खाऊ शकत नव्हतो. तर त्याच्यानंतर जेव्हा मी संत रामपालजी महाराजांच्या दर्शनास्थळावर गेलो तेव्हा मी सगळ्या लोकांना बोलताना पाहिलं. ते आपले अनुभव वगैरे संत रामपालजी महाराज यांना सांगत असत आणि संत रामपालजी महाराजांशी मग मी पण बोललो. तर मला तेव्हा मी 5.5 वर्षाचा होतो, म्हणून मला एवढी हिंदी जमत नव्हती. तर मी संत रामपालजी महाराजांशी मराठीतच बोललो. तर मी बोललो की संत रामपालजी महाराज, हे माझे जे दात आहेत ते खूप खराब आहेत आणि मला त्याचा खूप त्रासही होतो. मी बरोबर काही खाऊ पण शकत नाही. तर त्यांनी मला उत्तर दिलं की कोई नाही बेटा, ठीक हो जाएगा. तो दिवस आणि आजचा दिवस कोणताही त्रास नाही आहे मला आणि मला कॅल्शियमच्या गोळ्याही नाही घ्यावं लागत आणि मला तिखटही खाल्लेलं चालतं आणि मी गोडही खाऊ शकतो. आणि मला तिसरा लाभ असा झालेला आहे की जी माझी मोठी बहीण आहे ती 9वीत असताना तिने नामदीक्षा घेतलेली आहे. तिला पॅरालिसिसचा अटॅक आलेला होता आणि पॅरालिसिसचा अटॅक हा साधा अटॅक नसतो. तो आल्यानंतर माणूस पूर्णपणे जसा ऊस मशीनमधनं काढल्यानंतर वाकडा होतो तशी माझी बहीणही वाकडी झालेली होती आणि त्यावेळेस ती 9वीत असताना मी 2रीतच होतो. तर मी आणि माझी छोटी बहीण पण खूप घाबरून गेलो की हे असं काय झालेलं आहे. आणि त्यावेळेस ती मम्मीच्या मांडीवरच होती आणि 9:30 ते 10च्या दरम्यानचा हा टाईम होता. त्याच्यानंतर तिला अटॅक आल्यानंतर ती पूर्णपणे वाकडी होऊन गेलेली होती. तिचे जे डोळे होते ते पण वर चालले गेलेले होते. हा जो होठ आहे तो जांभळासारखा गोल होऊन इकडे होऊन गेलेला होता. हे जे जाबड हे पण होतं हे सगळं इकडे होऊन गेलेलं होतं. तर तो खूप भयंकर आणि ही जी दात आहे ते जेलसारखे बंद होऊन गेलेले होते. तर खूप हे होतं. आम्ही सगळे रडायला लागलेलो होतो. माझी आई पण रडायला लागलेली होती. तर पप्पांचा तर संत रामपालजी महाराज यांच्यावर खूप दृढ विश्वास होता. तर संत रामपालजी महाराज यांची दीक्षा घेतल्यानंतर संत रामपालजी महाराज चरणामृतची बॉटल असं म्हणून एक देतात. तर ती चरणामृतची बॉटल आहे हे पप्पांना लगेच स्ट्राईक झालं आणि पप्पांनी लगेच तिजोरीमधून ती बॉटल काढून माझ्या बहिणीच्या तोंडावर टाकणं सुरू केलं आणि जसे ते तोंडावर पडत गेले तसे माझ्या बहिणीचे होठ वगैरे नीट होत गेले. तर आणि माझ्या बहिणीचे तर दात जेलसारखे बंद होते. त्यामुळे ते पूर्णपणे मध्ये गेले नाही तर ते बाकीचे बाहेर पडले आणि बाकीचे सांडून गेले. त्यामुळे ती एक बॉटल व्यर्थ गेली. मग नंतर ती अजून माझ्या वडिलांनी 2री बॉटल आणली आणि मग ती पूर्णपणे टाकून माझ्या बहिणीचे सगळे दात वगैरे जे होते ते सगळे नीट झाले आणि माझी बहीण ती पूर्णपणे सरळ झाली. आणि ते झाल्यानंतर तिला 15-20 मिनटात एक उचकी आली आणि त्याच्यानंतर तिचे श्वास परत सुरू झाले आणि ती शांतपणे ती झोपून राहिली. तिला अजूनही म्हणजे ती जागलेली नव्हती. तर रात्रीच्या 2:30 वाजेचा टाईम होता. जेव्हा आम्हाला कोणाला झोप लागत नव्हती तेव्हा माझी बहीण रात्रीच्या 2:30 वाजता ती उठली. तिला ओमेट झाली. ती पूर्ण नीट झालेली आहे. तुम्ही आज तिला पाहू शकता. तिला काहीच झालेलं नाही. ती आज पण जर कोणी पाहिलं तर तिला म्हणणार नाही की तिला पॅरालिसिसचा अटॅक होता. जसं की मी आज पण लोकांना पाहतो की त्यांचा हात वगैरे वाकडा आहे, त्यांना अजूनही तो बरा झालेला नाही. लाखो रुपये खर्च केले पण त्यांना काही उपयोग झालेला नाही. तर आणि माझ्या बहिणीचे फक्त 2 चरणामृतच्या बॉटल मिळून तिला सगळे ती आज नीट आहे. तिची 9वीच्या नंतर तिने पूर्ण शिक्षण पूर्ण केलेलं आहे. ती आज इंजिनिअरिंगच्या लास्ट इयर तिचं कंप्लीट केलेलं आहे तिने. हा माझ्या बहिणीला सगळ्यात मोठा लाभ झालेला आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. मला असं विचारायचं आहे की आज आपल्याकडे जर आपण बघितलं तर आपण एक बाल्यावस्थेत आहात आणि ह्या कमी वयात आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि त्यांची भक्तिविधी आपण करत आहात आणि त्या भक्तिविधीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे मित्र, आपले वर्गमित्र आहेत किंवा जे आपले आप्तेष्ट आहेत, जे आपले नातलग आहेत आणि जे श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल?
त्यांना मी हेच सांगेल की जे पण तुम्हाला जो त्रास आहे तो डॉक्टर तर आपल्याला टेम्पररी सोल्युशन देऊ शकतात, पण ते पूर्ण आपल्याला ते नष्ट करू शकत नाही. तर हे जी कोणाकडे पॉवर आहे ती फक्त परमात्म्याकडेच असते आणि परमात्म्याच्या स्वरूपात आलेले संत रामपालजी महाराज हे त्यांनी करून दाखविले आहे. तर आपण या आणि संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा ग्रहण करा. जर तुम्हाला नामदीक्षा ग्रहण करायची आहे तर चॅनलच्या खाली एक पट्टी चालत आहे, त्या पट्टीवर नंबर फ्लॅश होता, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही ज्या पण जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्यातील तुम्हाला संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्र जिथे उपस्थित आहे त्या नामदान केंद्राचा ॲड्रेस दिले जाईल. तुम्हाला तिथे निःशुल्क नामदीक्षा प्राप्त होईल. जसं की आज समाजामध्ये आपल्या समवयीन जे मुलं आहेत किंवा मुली आहेत ते भक्तिमार्गापासून वंचित आहेत. त्यांना कुठल्या प्रकारची भक्ती करावी असं वाटत नाही, कुठल्या प्रकारच्या साधू संतांकडे नामदीक्षा घ्यावी असंसुद्धा त्यांना वाटत नाही. या उलट त्यांना चैनीनं जगणं, पार्ट्या करणं, बड्डे सेलिब्रेट करणे, मूवी देखणं, त्याचप्रमाणे नाटक बघणे, सिनेमाला जाणे, TV सिरियल बघणे आणि महागड्या अशा बाईक घेऊन रस्त्यावर सुराट वेगाने चालवणे ह्यामध्येच त्यांना आनंद मिळतो. परंतु आपण या विपरीत संत रामपालजी महाराजांची भक्ती करत आहात, तर हे कसं काय शक्य आहे? कारण हे संत रामपालजी महाराज यांचे ज्ञानच तसे आहेत की संत रामपालजी महाराजांचे नियम पहिलेच ते सांगतात की कोणत्याच नशिली वस्तूचा आपण सेवन करायचा नाही आहे. आपण जे कुरीती जी आताच्या पिढीमध्ये पसरलेली आहे की जसे की कोणी पण मूवी पाहतं, अश्लीलता करतं, तर याच्यासाठी आपण हे संत रामपालजी महाराजांचे ज्ञान घेणं खूप आवश्यक आहे. कारण जर आजचीच पिढी जर आपली बिघडलेली राहिली किंवा जर वाईट मार्गावर गेलेली राहिली तर पुढची पिढीचं काय होईल हे आपण असा विचार करायला हवा. पिक्चर बघणं, दारू वगैरे पिणं हे तर आपल्याला मना आहे. गीतेमध्ये पण हे लिहिलेलं आहे आणि आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये पण लिहिलेलं आहे की आपण असे कोणतेही वाईट कर्म आपल्याला भगवानाने नाही सांगितलेलं आहे. हा माणूस जन्म व्यर्थ गमवण्यासाठी नाही, आपल्याला सद्भक्ती करून परमात्मा प्राप्तीसाठी आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा मार्ग हा एक सतमार्ग आहे आणि तो प्रत्येक मानवाने स्वीकारला पाहिजे. कारण मानव जन्माचा हा हक्क आहे आणि हाच त्याचा कर्तव्य आहे की संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेऊन त्यांनी आपलं जीवन सफल करावं. तर ह्या अनुषंगाने जर एखादा साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ इच्छित असेल तर त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतील? हा खूप चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही. आपल्याला जो आपण मोबाईलमध्ये व्यस्त राहतो त्याच्यापेक्षा मोबाईलचा सदुपयोग करण्यासाठी आपण फक्त एकदा यूट्यूबला किंवा कोणत्याही आपण प्लॅटफॉर्म सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपण फक्त एकदा संत रामपालजी महाराज असं म्हणून सर्च करून बघा, तर तुम्हाला त्यामध्ये दिसेल की आपल्याला मनुष्य जीवन केवळ आणि केवळ फक्त भक्ती साधना करायला मिळालेलं आहे. तर आपल्याला भक्ती साधना करून सतलोक जिथे आपण कधीही वापस येणार नाही अशा स्थानावर जायचं आहे. तर आपल्याला त्याच्यासाठी मोबाईलवर फक्त तुम्ही संत रामपालजी महाराज सर्च करा, त्यांचं ज्ञान समजा आणि सद्भक्ती करून इथून पार व्हा. आणि राहिला तुमचा पैसे देण्याचा प्रश्न, तुम्हाला याच्यासाठी निःशुल्क नामदीक्षा मिळते. तुम्हाला 1 रुपया त्याच्यासाठी द्यावा लागत नाही. उलट इथून संत रामपालजी महाराजांच्या नामकेंद्रावरून तुम्हाला इथून संत रामपालजी महाराज मंत्र कार्ड वगैरे फोटो वगैरे त्यांचे सगळे निःशुल्क देतात आणि हे फक्त परमात्माच करू शकतात. अजून कोणीही आपल्याला तिथे तुम्हाला 500 वगैरे असे रुपये मागतात. तर इथे बिलकुल तसं नाही आहे. तुम्हाला निःशुल्क नामदीक्षा इथे मिळणार आहे. धन्यवाद. सच्चा आहे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग
यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.